का तिंदी ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज मी नवरात्रीच्या निमित्ताने दादर नायगावमध्ये आलेलो आहे। दादर नायगावमध्ये स्थानिक असलेल्या देवांचं दर्शन मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे। या देवांचं दर्शन तुम्ही नक्कीच घ्या आणि ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। धन्यवाद। मुंबईसारख्या शहरीकरणामध्ये गावी संकल्पना खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते, तसेच प्रत्येक गावच्या वेशीवर एक गावदेवीचं मंदिर नक्कीच असतं। हे आहे दादर नायगावमधील गावदेवी मंदिर। नायगावच्या रक्षणासाठी बसलेली गावदेवी मंदिर नायगावच्या वेशीवर तुम्हाला पाहायला मिळते। तर या मातेचं दर्शन घेऊया। ही आहे दादर नायगावमधील दुसरी स्थानिक देवी, तिला आपण चंदनाची देवी या नावाने ओळखतो। चंदनाची देवी कधी विसर्जित न होणारी, नवरात्रात 9 दिवस मंदिराच्या गाभाऱ्यात असणारी देवी पूर्णतः चंदनापासून बनवली गेली आहे। यंदा या चंदनाच्या देवीच्या गाभाऱ्यात विष्णूचे दर्शन, भगवान विष्णूचे अवतार या पाहायला मिळतात। चला तर मग या देवीचं दर्शन घेऊया। ही आहे दादर नायगावमधील झरीमरी आई। झरीमरी आईचं मंदिर तुम्हाला दादर नायगावमध्ये नवीन पोलीस वसाहतीत पाहायला मिळते। डोंगराच्या कातळाखाली या देवीचं उगमस्थान अगदी स्वयंभू या देवीचं वैशिष्ट्य आहे। या देवीचं दर्शन तर घेऊया। चला तर मग देवीचं पाषाणी रूप पाहूया। ही आहे दादर नायगाव मधील कालिका माता मंदिर। अगदी दादर स्टेशनच्या पूर्वेला काही हाकेच्या अंतरावर असलेलं हे मंदिर कालिके मातेचं तुम्हाला पाहायला मिळतं। चला तर मग या कालिके मातेचं दर्शन घेऊया। दादर नायगावमधील असलेली स्थानिक पाचवी देवी संतोषी माता मंदिर अगदी कालिका मातेच्या मंदिराची जर तुम्हाला पाहायला मिळते। चला तर मग या संतोषी मातेचं दर्शन आपण घेऊया। अशा पद्धतीने तुम्हाला दादर नायगावमध्ये स्थानिक देव्या पाहायला मिळतात। या स्थानिक देवांचं दर्शन तुम्ही नक्की घ्या। धन्यवाद। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।